फार तरी पत्रकार किंवा न्यूज चॅनलची ओळख हे करून दिली आहे ती ओळख, पण ती त्यासाठी असा उभा नाही. कदाचित वेळ होतोय आणि हा वेळ झालाच पाहिजे, आणि का झाला याचं उत्तर इथे साक्षात सगळ्यांनी बघितलेलं आहे. मी एक छोटंसं उदाहरण सांगतो. मी बाकी काही त्यांच्या शिक्षणाबद्दल किंवा काही शिकवण्याबद्दल काही बोलणार नाही. त्यांच्या विद्यार्थी प्रियतेबद्दल आता मी इथे येऊन बोलायची काही गरज आहे, शिल्लक आहे असं वाटत नाही. आम्ही येताना आम्ही तळवडा मार्गे आलो, तिथून येताना तिथ्यावर एक गृहस्थ 60-70 वर्षाचे होते. त्यांना आम्ही असं विचारत होतो या शाळेचा पत्ता. तेव्हा त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा साधारण 70 असं वय त्यांचं. तर त्यांनी सांगितलं शाळा इकडे आहे बाईंची, बाईंची. त्यांना सहज विचारलं की तुम्ही नाही येणार का त्यांच्या निवृत्तीसमोर. तर त्या माणसाने डोळ्यातून टिपूस आली. मी काही ओळखत नाही त्यांना किंवा ते आम्हाला काही ओळखत नाही. नाही होत, शक्य नाही होत, नाही जमत ही भावना. कारण ही भावना ह्या शक्य होऊचा नाही. ते काही विद्यार्थी माझ्यामध्ये त्यांचे शक्यच नाही, पालकही वाटत नाहीत, कारण 13 वर्षापूर्वी आणि असे सगळे. पण जी माणूस म्हणून कमवलेली जी काही पुंजी आहे ती त्यांच्या एका शब्दावरून आणि त्या स्वरावरून त्यांचा भरलेला तो. सकाळी स्पीकर लागलेलो होतो, मग कळलं असा 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 नाही, तकडे योग जमाचा नाही, खराच नाही जमा. आणि त्या माणसाच्या डोळ्यात पाहिजे. आता ही गोष्ट कदाचित अशीच काहीशी गोष्ट माझी आहे की माझ्या आईची आणि त्यांची ही पहिल्यांदा ओळख. सन्माननीय ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित माझी आई, आणि त्यांची ओळख, आणि त्यानंतर माझी ओळख. आणि माझ्या आईला म्हणजे तसं माहेर आहे पण तिची आई नाही आणि बहीण नाही, आणि असं याच्यातून बाकी सगळं आहे. मामा आहेत, मला आजोळ आहे, पण आईला माहेर नाही. आणि खास करून स्त्री तत्व जे म्हणतो मी इथे या सगळ्या मुला मुलींना, त्यांनी विद्यार्थिनींना काय दिलं असेल तर ते नक्कीच माणूस तत्व दिलं. आणि माणूस तत्वामध्ये स्त्री पुरुष दोन्हीची शिकवण तितक्या समरसतेने देता आली पाहिजे याची शिकवण दिली. कारण ती एकात्मता नव्हती, समरसता होती. दोन रस वेगळे आहेत, ते एकत्र येऊन बनतोय तो माणूस, आणि समाज मिळून तो त्रिगुणात्मक म्हणतो. या दत्त जाणीवेतली खूप मोठी शारदा आहे म्हणून अशा दत्त जाणीवेमध्ये त्रिगुणात्मक शिक्षकांची मी आता इथे सहसा आता खूप कौतुकास्पद गोष्टी आहेत इथे आज या मंचावर किंवा या व्यासपीठावर अनुभवलेल्या पाहिलेल्या. अगदी म्हणजे त्याच्यामध्ये मी एरवी कधी असं बोलू शकत नाही. मी विनंती करेन की थोडं कट करावं, थोडं त्याचं. या भूमीमध्ये म्हणजे आम्ही त्याला सकेरो म्हणतो, त्या सकेऱ्याच्या भूमीमध्ये त्यांनी जे काही तुरे उगवले हे त्यांना भूमीने सुद्धा त्यांना किती छानपैकी त्यांच्या सर्व जाणीवांना किती उत्तम प्रकारे आशीर्वादित केलं, आणि हे पुढे चालू राहणार. शाळा फार मोठी गोष्ट आहे. या शाळेवर एकदा आणि सन्माननीय सत्कार मूर्तींवर सुद्धा आपण न्यूज चॅनलवर आपल्या एक मुलाखत आहे त्यांची शाळेवर सुद्धा एक पूर्वी केलेली, पण मी प्रत्यक्षात येऊन पाहिलं नव्हतं, प्रतिनिधीच्या माध्यमातून होतं. आता नक्कीच पुन्हा एकदा येईल, आणि मी थोडा वेळ जास्ती घेतलाय, पण नक्कीच सांगेन की जी आता एक प्रकारे शुचिरभूतता सगळ्या प्रकारची एक जपली गेलेली आहे, विचारांची, आचारांची, समरसतेची, आणि या समरसतेतून येणाऱ्या एकात्मतेची, ही नक्कीच वृद्धिंगत होत राहील. आणि असे लोकप्रतिनिधी, एक उत्तम सरपंच, मी ते पावती वगैरे काही देत नाही, मी सरळ सांगतो, मला अनेक गोष्टी समजल्या त्यांच्या एका गोष्टीतून की शाळेविषयी, मुलांविषयी आणि ह्या सगळ्या तत्वाविषयी आत्ता हा चाललेला कार्यक्रम किती गंभीर आहे हे जाणणारा प्रथम नागरिक इथे एक आहे, प्रथम ग्रामस्थ इथे आहे. याचाही हे अशाच ठिकाणी घडू शकतं. हे योग आहे, त्या क्षमतेचेच जे जसं असेल त्यालाच अनुसरून पूरक असंच काहीतरी सगळं होत राहतं. मी ताई मॅडम म्हणतो त्यांना, ताई मॅडम तुम्हाला, कुटुंबियांना आणि तुमच्या विद्यार्थी, आता मी निवृत्तीसाठी शुभेच्छा सुद्धा म्हणते कारण ते सांगितलेलंच आहे, पण तुमच्या अथक अध्ययन व्रतासाठी मनपूर्वक सर्व समाजाच्या वतीने तुमचे धन्यवाद. मला बोलायला दिलं, थोडं जास्ती बोलत असेल तर मी सर्वांची क्षमा मागतो. आमच्या हातीत माईक जसा म्हणून मी मुख्य संपादक आहे, मला फार काटेकोरपणे सगळं बोलावं लागतं, थोडं जास्ती बोललं असेल तर मी क्षमा मागतो. धन्यवाद.